Next principle, that is principle of green chemistry. Third principle, less hazards chemical synthesis, म्हणजे जेणेकरून केमिकल तयार करत असताना किंवा सिंथेसिस करत असताना त्याचे इफेक्ट होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. डिझाईन केमिकल रिॲक्शन अँड सिंथेसिस रूट शुड बी सेफ as possible so that we can avoid formation of hazardous waste फ्रॉम केमिकल प्रोसेस. मग यामध्ये डिझाईन केमिकल रिॲक्शन्स म्हणजे जेणेकरून हार्मफुल केमिकल किंवा हार्मफुल बाय प्रोडक्ट तयार होणार नाही आणि त्यासाठी कुठली मेथड फॉलोअप करायचे टू सेव्ह ॲज पॉसिबल, जेणेकरून एन्व्हायरमेंटवर त्याचा इफेक्ट होणार नाही, सो दॅट वी कॅन अवॉइड फॉर्मेशन ऑफ हजार्ड्स वेस्ट फ्रॉम केमिकल प्रोसेस. म्हणजे या ठिकाणी जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो वेस्ट प्रोडक्ट तयार होणार नाही याची काय घ्यायची काळजी घ्यायची, दॅट इज प्रिव्हेन्शन्स. फॉर एक्झाम्पल, DDT डायक्लोरोफेनिल ट्रायक्लोरोइथेन वॉज यूज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड. म्हणजे या ठिकाणी DDT आपल्या डेली लाईफमध्ये आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल, मुंग्या असतील किंवा जो इन्सेक्ट आहे त्याला किल करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, DDTचा वापर केला जातो, विच वॉज इफेक्टिव्ह इन कंट्रोलिंग डिसीज लाईक टायफॉईड, मलेरिया कॅरिंग मॉस्किटोज. म्हणजे हा केमिकल कशासाठी इफेक्टिव्ह आहे, इन कंट्रोलिंग डिसीज लाईक टायफॉईड अँड मलेरिया कॅरिंग मॉस्किटोज. म्हणजे या ठिकाणी कुठल्या डिसीजला कंट्रोल करणारे हा टायफॉईड आणि मलेरिया. इट वॉज रिअलाइज दॅट DDT इज हार्मफुल टू लिव्हिंग थिंग. म्हणजे या ठिकाणी काय प्रूव्ह केलेलं आहे, DDT हा हार्मफुल आहे कशासाठी, फॉर लिव्हिंग थिंग. नाऊ अ डे बेन्झिन हेक्झाक्लोराइड दॅट इज BHC इज यूज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड. म्हणजे BHC हा सुद्धा कशासाठी वापर केला जातो, ॲज अ इन्सेक्टिसाइड. वन ऑफ द गॅमा आयसोमर ऑफ BHC कॉल्ड ॲज गॅमाक्झेन ऑर इंडेन. म्हणजे गॅमाक्झेनसुद्धा काय केला जातो, ॲज अ इन्सेक्टिसाइड म्हणून वापर केला जातो. फोर्थ प्रिन्सिपल, डिझायनिंग सेफर केमिकल्स. डिझायनिंग सेफर केमिकल्स म्हणजे एक चांगला प्रॉडक्ट तयार केला पाहिजे जेणेकरून त्याचा इफेक्ट लिव्हिंग थिंग आणि एन्व्हायरमेंटवरती होणार नाही याची काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. दिस प्रिन्सिपल इज क्वाईट सिमिलर टू प्रिवियस वन टू डेव्हलप प्रोडक्ट दॅट आर लेस टॉक्सिक्स विच रिक्वायर लेस टॉक्सिक रॉ मटेरियल. कसा प्रोडक्ट तयार करायचे की जेणेकरून तो लेस टॉक्सिक असला पाहिजे आणि त्यासाठी लागणारं मटेरियलसुद्धा कसं असलं पाहिजे, लेस टॉक्सिक असला पाहिजे. मग या ठिकाणी एखादा केमिकल तयार करत असताना त्या ठिकाणी एखादा पर्सन काम करत असतो. म्हणजेच इन केमिकल इंडस्ट्रीज वर्कर्स आर एक्सपोज टू टॉक्सिक एन्व्हायरमेंट. एखादा प्रोडक्ट तयार करतो म्हणजे त्या ठिकाणी व्यक्ती फेस करत असतो. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द वर्कर फ्रॉम एक्सपोजर टू टॉक्सिसिटी. म्हणजे काय आहे या ठिकाणी वर्करला काय करायचं, प्रिव्हेंट करायचं आहे कशासाठी, फॉर एक्सपोजर टू टॉक्सिसिटी. वी शुड थिंक द डिझायनिंग ऑफ सेफर केमिकल्स. म्हणजे कसा केमिकल तयार केला पाहिजे, डिझायनिंग सेफर केमिकल्स म्हणजे जेणेकरून त्याचा इफेक्ट होणार नाही. फॉर एक्झाम्पल, ॲडिपिक ॲसिड इज वाईडली यूज्ड इन पॉलिमर इंडस्ट्री. ॲडिपिक ॲसिड कशामध्ये वापर केला जातो, पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये वापर केला जातो आणि त्या ठिकाणी पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये ॲडिपिक ॲसिड वापर केला जातो. बेन्झिन इज स्टार्टिंग मटेरियल फॉर सिंथेसिस ऑफ ॲडिपिक ॲसिड बट बेन्झिन इज कार्सिनोजेनिक. म्हणजे या ठिकाणी बेन्झिन हा काय म्हणून वापर केला जातो, ॲज अ स्टार्टिंग मटेरियल केला जातो कशासाठी, फॉर द सिंथेसिस ऑफ ॲडिपिक ॲसिड. पण या ठिकाणी बेन्झिन हा कसा आहे, कार्सिनोजेनिक आहे. कार्सिनोजेनिकचा अर्थ होतो टू कॉज कॅन्सर डिसीज अँड बेन्झिन रिंग बीइंग होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲज अ पोल्युटेड एअर. म्हणजे या ठिकाणी त्यामुळं काय होणार आहे, एअर पोल्युशन होणार आहे. इन ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड बाय ड्रथ अँड फ्रॉस्ट ॲडिपिक ॲसिड इज एन्झायमॅटिकली सिंथेसाइज्ड फ्रॉम ग्लुकोज. म्हणजे ग्रीन टेक्नॉलॉजीच्या
आधारे काय केलं गेलेलं आहे या ठिकाणी बेन्झीन ॲडिपिक ॲसिड हा कशामार्फत तयार केलेला आहे एन्झामॅटिकली सिंथेसाइज केला आहे कोणापासून केलेला आहे फ्रॉम ग्लुकोज